कांद्यामध्ये बेसन घालून बनवा हा जबरदस्त टेस्टी पदार्थ, तुम्हालाही खूप आवडेल। साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तयार होणार हा पदार्थ पाहूया। त्यासाठी आपल्याला बघा इथे लागणार आहे 1 कप बेसन। जेवढं आपण बेसन घेतलंय ना तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे कांदा। तर 1 कप बेसनसाठी आपण 1 कपच कांदा घेतलेला आहे। म्हणजे काय होतं, आपला जो पदार्थ आहे खूप चविष्ट तयार होतो। आता काय करायचं आहे आपल्याला, सर्वप्रथम एक मोठं बाउल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे बेसन घेतलं आहे ते घालून घ्यायचं आणि ह्याला आपण भिजून घेणार आहोत, पेस्ट करून घेणार आहोत। पण त्याआधी काही साहित्य यामध्ये ॲड करूया। तर थोडीशी घालूया हळद पावडर, पाव चमचा, एवढी जास्त घालायची नाही। आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते। तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार घाला, पण यामध्ये आपण हिरवी मिरचीही वापरणार आहोत, त्यामुळे आम्ही अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे। चवीनुसार घालूया मीठ। आणि आता हे सर्व साहित्य आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। बेसन वगैरे या स्टेजला घातलं की कसं बेसनमध्ये मीठ मसाला व्यवस्थित लागतो आणि चांगलं एकच कप आपण जेवढं पीठ घेतलं ना तेवढंच पाणी घेणार आहोत। तर थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ भिजून घेणार आहोत आणि ह्याचा मस्त असं घट्टसर असा घोळ तयार करून घेणार आहोत। तर सुरुवातीलाच आधी एकसाथ पाणी ओतू नका, नाहीतर काय होतं यामध्ये गुठळ्या होतात। त्यामुळे आधी थोडं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे। आता बाकीचे सर्व पाणी घातल्याने चांगलं असं फेटून घ्यायचं आपल्याला। अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत, असं मस्त फेटून घ्यायचं आपल्याला पीठ। तर बघू शकता पीठ चांगलं फेटत राही मी। असं फेटलं ना की चांगलं एकदम स्मूथ असं पीठ तयार होतं। तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता वळूया गॅसकडे। गॅसवरती मी 2 चमचे तेल घेतलेले आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये अर्धा चमचा घालते जिरं, छोटा चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, ती मी घालून घेते। एकदम बारीक चिरायची, म्हणजे काय होतं खाताना ते दाताखाली येत नाही जास्त आणि तिखट लागत नाही बारीक चिरली की। आता एक कांदा जो आपण कापून घेतला होता 1 वाटी, तो घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत। एकदम असा ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे, थोडासा हलकासा सॉफ्ट आणि असं लालसर झाला ना थोडासा की आपल्याला याचा पदार्थ बनवायचा आहे। तर त्यामुळे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे कांदा। तर बघू शकता कांदा आपला थोडासा मऊसर झालेला आहे, कलरही चेंज झालेला आहे। थोडंसं हलकासा असं लालसर इथपर्यंत झाला पाहिजे, जास्त नाही। आता यामध्ये आपण जे बेसनचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मीडियमवरती ठेवायची आहे। हे पीठ सर्व आपण घालून घेऊया आणि फटाफट मिक्स करून घेऊया। पण लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला पाण्याचं प्रमाण परफेक्ट ठेवायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्ही बेसन घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं आहे। वरून घालूया कोथिंबीर आणि फटाफट मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला एकदम घट्ट होईसर शिजवत राहायचं आहे। जर यामध्ये पाणी कमी झालं तर मग बेसन कच्चं राहतं आणि जास्त झालं तर आपला जो पदार्थ आहे तो बिघडतो। त्यामुळे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा, एकदम परफेक्ट झालं पाहिजे। आणि आता गॅस एकदम मंदवरती केलेली आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर असं कढईमध्ये पसरवून चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे काय होतं मस्त शिजलं जातं। बघू शकता एकदम मस्त घट्टसर होत आलेलं आहे। अजून आपल्याला थोडा वेळ याला शिजवून घ्यायचं आहे, असं मोकळं